पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या आतापर्यंतच्या या व्हिडिओ लेक्चर सीरीज मध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या दोन पहिल्या केस ऑब्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आतापर्यंत इन डिटेल डिस्कस केल्या. आता आजच्या सेशन मध्ये आज आपण डिस्कस करू अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या राहिलेल्या दोन केसेस. यापैकी पहिली केस जी आपल्याला आज लर्न करायची आहे ती आहे झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि दुसरी आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. आय होप तुम्ही या आधीचे हे सर्व व्हिडिओ पाहिले आहेत. जरी काही लोकांनी पाहिले नसतील तर त्यांनी स्क्रीनवर टॅप केल्यानंतर माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला जे आय बटन दिसेल तिथे या सर्व व्हिडिओची लिंक एकाच ठिकाणी क्रमवार पद्धतीने अपलोड केलेली तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही तिथून ते बघू आणि अभ्यासू शकता. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ इथे अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला सगळ्यात अगोदर पर्सनल नोटिफिकेशन मिळू शकेल. So now let us start with the zero angle of contact. So as we have learned into our previous video, let us consider that there is a solid liquid pair in which liquid is such that it completely weights solid. लक्षात घ्या इथे सगळ्यांनी की या केस मध्ये लिक्विड सॉलिड पेयर कशी असायला पाहिजे. ज्यावेळी ॲक्यूट अँगल होता त्यावेळी सॉलिड लिक्विड पेयर अशा पद्धतीने होती की लिक्विड सॉलिडला पार्शियली वेट करायचं. त्यानंतर ज्यावेळी ऑब्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्टची केस होती लिक्विड सॉलिडला अजिबात वेट करत नव्हतं. आणि आता ही तिसरी केस आहे ज्याच्यामध्ये झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. तर या ठिकाणी सॉलिड लिक्विड पेयर अशा पद्धतीने असते की लिक्विड कम्प्लीटली वेट्स सॉलिड. Liquid completely weights solid. Then let us consider that the liquid which completely weights solid is filled into this container. So this is the wall of the solid container and we have filled a liquid which completely weights the solid. Solid ला complete weight करणारा liquid आपण या कंटेनर मध्ये काय केले तर fill केले. समजा या लिक्विडची सरफेसचा समजा इनिशियली असा आपण गृहीत धरू या इथपर्यंत फ्री सरफेस आहे आणि या फ्री सरफेसवरचा एक मॉलिक्यूल आहे ए जो या सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. या आधीच्या दोन्ही केस मध्ये आपण कन्सिडर केल्याप्रमाणे हा ए काय आहे तर ए लिक्विडच्या फ्री सरफेसचा मॉलिक्यूल आहे जो सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये. तर जेव्हा आपण एखाद्या कंटेनर मध्ये लिक्विड फिल करतो तर त्या लिक्विडच्या फ्री सरफेसच्या सर्कम्फरन्स वरील सर्व मॉलिक्यूल हे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तर या सर्व मॉलिक्यूल पैकी एक मॉलिक्यूल आहे ए. तर या ए मॉलिक्यूल भोवती आपण एक स्फियर ड्रॉ करू ज्याची रेडियस किती असेल तर मॉलिक्युलर रेंज एवढी असेल. तर त्या केस मध्ये हे स्फियर आपल्याला काय रिप्रेझेंट करेल तर मॉलिक्यूल ए च स्फियर ऑफ इन्फ्लुएंस रिप्रेझेंट करेल. स्फियर ऑफ इन्फ्लुएंस. नाउ इफ वी सी केअरफुली द स्फियर ऑफ इन्फ्लुएंस of this molecule A, then some of the portion, nearly half portion of this sphere passes through solid, then 1/4 portion passes through the liquid and some of the portion passes through air. So here it is air. Then in case of the liquid which completely weights solid, the molecule A is acted upon by the cohesive and adhesive forces of solids and liquid molecules in such a way that the adhesive force acting on molecule A due to molecules of solid is along AP. नेहमी आपण या अगोदर दोन वेळेस रिप्रेझेंट केल्याप्रमाणे या स्फियर ऑफ इन्फ्लुएंसच्या जेवढ्या भागामध्ये सॉलिडचे मॉलिक्यूल आहेत ते सर्व सॉलिडचे मॉलिक्यूल या मॉलिक्यूल ए ला अट्रॅक्ट करतील मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याच मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो ॲडेजन किंवा ॲडेजिव्ह फोर्स. हा फोर्स या सर्व मॉलिक्यूल्स मुळे ऍक्ट होणारा हा फोर्स मॉलिक्यूल ए वर जर आपण या सगळ्यांच्या फोर्सेसची बेरीज केली तर तो कुठून पास होईल तर तो या स्फियर ऑफ इन्फ्लुएंसच्या बरोबर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून पास होईल. That's why या एवढ्या भागाच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून आपण एक वेक्टर ड्रॉ केलं. हे वेक्टर आहे समजा ए पी बार. देन दिस ए पी बार represents adhesive force acting
acting on molecule A. नाव नेहमीप्रमाणे आपण या इकडच्या भागातील जे एअर मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामुळे ऍक्ट होणारा ऍडेसिव्ह फोर्स काय करतो आपण निग्लेक्ट करतो, कारण एअर मध्ये मॉलिक्युलर डेन्सिटी एकदम निग्लिजिबल असते, त्यामुळे एवढ्या कमी स्मॉल अशा स्फिअर मध्ये एअरचे काही कन्सिडरेबल मॉलिक्युल प्रेझेंट नसतात. दॅट्स व्हाय देअर फोर्स ऑफ एडेशन कॅन बी निग्लेक्टेड. पण या इकडच्या भागामध्ये मात्र काय आहे, लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत. दॅट्स व्हाय दे विल एक्झर्ट द फोर्स ऑफ कोहेजन. So the molecular force of attraction between molecules of same substances is called as cohesion. So या ठिकाणी cohesive force असायला पाहिजे. या आधीच्या दोन्ही लेक्चर मध्ये आपण हा cohesive force दाखवला होता. यापैकी जी पहिली केस होती acute angle त्यामध्ये cohesion force AQ बार हा AP पेक्षा लहान होता आणि obtuse angle of contact मध्ये AQ बार AP बार पेक्षा लार्ज होता. पण जेव्हा आपण असं लिक्विड घेतो जे कम्प्लिटली वेट्स सॉलिड, तर याच्या बाबतीमध्ये लिक्विड कम्प्लिटली वेट्स सॉलिड म्हणजे या ठिकाणी सॉलिडचे खूप सारे मॉलिक्यूल लिक्विडचे खूप सारे मॉलिक्यूल सॉलिड ऑलरेडी काय झालेले चिटकलेले, म्हणजे इकडे मॉलिक्युलर डेन्सिटी खूप जास्त वाढलेली आहे. दॅट्स व्हाय हा जो ऍडेसिव्ह फोर्स आहे हा ऍडेसिव्ह फोर्स मॅग्निट्यूड मध्ये इतका स्ट्रॉंग होतो की त्या तुलनेमध्ये लिक्विडच्या मॉलिक्यूलचा कोहेसिव्ह फोर्स हा कसा राहील, निग्लिजिबल राहील. That's why in today's case, in this sphere of influence, we have shown only one force. So what you have to keep in mind, in case of liquids which completely weights solid, the adhesive force due to solid molecules is so strong that the cohesive force due to liquid molecules is neglected. That's why the only force acting on molecule A is along this AP bar and which is the adhesive force of solid molecules. परिणामी लिक्विडचे ते मॉलिक्युल्स जे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्यांच्यावर स्ट्रॉंगली एकच फोर्स ऍक्ट होतो, तो आहे adhesive फोर्स. आणि त्याची डायरेक्शन कुठे आहे, तर त्याची डायरेक्शन along AP बार आहे. AP बारचं डिस्क्रिप्शन करायचं झालं किंवा त्याची पोझिशन करेक्ट सांगायची झाली तर AP बारची किंवा या ऍडेसिव्ह फोर्सची डायरेक्शन किंवा पोझिशन नेमकी कुठे आहे, तर या वॉल ऑफ सॉलिडला हा ऍडेसिव्ह फोर्स परपेंडिक्युलरली ऍक्ट होतो. नाउ द ओनली कन्सिडरेबल फोर्स इज कोहेसिव्ह फोर्स. दॅट्स व्हाय इट इज द ओनली कन्सिडरेबल फोर्स इज ऍडेसिव्ह फोर्स. दॅट्स व्हाय इट इज द रिझल्टंट फोर्स. परिणामी या मॉलिक्यूल ए वर दुसरा कोणताही फोर्स ऍक्ट होत नसल्यामुळे हा AP बारच काय आहे, रिझल्टंट फोर्स आहे. सो दिस इज द रिझल्टंट फोर्स. सो वी कॅन से दॅट द रिझल्टंट मॉलिक्युलर फोर्स acting on molecule A is along AP bar and is perpendicular to this wall of solid. So obvious आहे हा कुठे आहे, सॉलिड मध्ये आहे. इट डजंट लाय इनटू लिक्विड. पहिल्या acute angle मध्ये आपण पाहिलं होतं तिथे सुद्धा रिझल्टंट फोर्स कुठे ऍक्ट व्हायचा, सॉलिड मध्ये ऍक्ट व्हायचा. So now as the molecule of liquid is being acted upon by resultant force, it may not remain in equilibrium. हा A लिक्विडचा मॉलिक्यूल आहे. आपल्याला लिक्विडचे प्रॉपर्टीज माहिती आहेत. It cannot permanently withstand any resultant force. That's why its tendency is to adjust itself so that no effect of this resultant force should happen onto these molecules. आपल्याला माहिती आहे की लिक्विड हे परमनंटली कोणत्याही बाह्य फोर्सला परमनंटली रेजिस्ट करू शकत नाही. दॅट्स व्हाय लिक्विडच्या फ्री सरफेसच्या सर्कम्फरन्सवर असलेले हे सर्व मॉलिक्यूल स्वतःची पोझिशन अशा पद्धतीने ऍडजस्ट करतील की या रिझल्टंट फोर्सचा त्यांच्यावर कोणताही परिणाम व्हायला नाही पाहिजे. पण मग असं करण्याकरता त्यांना काय करावं लागेल. सो वी हॅव लर्न दॅट द इफेक्ट ऑफ एनी फोर्स इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू इट इज ऑलवेज 0. समजा मी एक या पॉइंटवर ऍक्ट होणारा हा जर एक फोर्स घेतला आणि या फोर्सचा इफेक्ट याच्यापासून डिफरंट डायरेक्शन्स मध्ये फाइंड केला. सो इफ आय फाइंड सम इफेक्ट ऑन दिस डायरेक्शन और इन दिस डायरेक्शन or in this direction, then this force has certain effect in these directions. But if I take a direction perpendicular to direction of this force, then its effect along this direction is 0. So this force any force has no effect in perpendicular direction. That's why to gain the equilibrium,
to gain the equilibrium, the molecules on the free surface of liquid which are in contact with solid will adjust their position in such a way that this resultant force should be perpendicular to free liquid surface, or in other words, the same thing can be stated as the tangent drawn to free liquid surface. फ्री लिक्विड सरफेस म्हणजेच फ्री लिक्विड सरफेसला काढलेला टँजंट हा या रिझल्टंट फोर्सला काय झाला पाहिजे, परपेंडिक्युलर झाला पाहिजे. दॅट्स व्हाय व्हॉट विल हॅपन, the molecules which are in contact with solid and which are on circumference, they are being strongly attracted by this adhesive force. That's why they cannot move from their position. They remain stick to the wall of the solid container. ते एकदम पक्क्या जबरदस्त अशा अट्रॅक्टिव्ह फोर्सनी ते धरून ठेवले असल्यामुळे ते तिथेच राहतील. and the remaining level, the molecules which are away from the wall of the solid container will move in downward direction under the action of gravity, so that we can see that the meniscus will take a shape which is equal to plane. So या ठिकाणचे मॉलिक्यूल इथे चिटकून राहिल्यामुळे आणि रिमेनिंग फ्री सरफेस डाउनवर्ड मूव झाल्यामुळे यू कॅन सी this is the shape of the meniscus of the free surface, shape of the free surface of the liquid. So as seen from this side, this shape is plane. This shape is plane. Now let us try to draw the tangent. या फ्री सरफेस ला आपण टँजंट ड्रॉ केला तर हा टँजंट कुठे ऍक्ट होईल, दिस विल ऍक्ट अलोंग दी वॉल ऑफ दी सॉलिड कंटेनर. हा टँजंट कुठे ऍक्ट होईल, अलोंग दी वॉल ऑफ दी सॉलिड कंटेनर. दॅट्स व्हाय द अँगल बिटवीन दिस अँड दिस, मी तुम्हाला आता अगोदर सांगितल्याप्रमाणे हा रिझल्टंट फोर्स कसा आहे, वॉल ऑफ दी सॉलिड कंटेनरला परपेंडिक्युलर आहे. दॅट्स व्हाय या दोघांमधला अँगल किती झाला, या दोघांमधला अँगल झाला 90 डिग्री. म्हणजेच आता हा जो फ्री सरफेस आहे लिक्विडचा तो कसा आहे, इक्विलिब्रियम मध्ये, कारण त्याच्या टँजंटला हा रिझल्टंट फोर्स कसा झाला, परपेंडिक्युलर झाला. सी व्हाट इज दिस अँगल 90 डिग्री, दिस अँगल इज अँगल बिटवीन दिस टँजंट अँड रिझल्टंट फोर्स, बट दिस इज नॉट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. रिझल्टंट फोर्स आणि टँजंट यांच्यातल्या अँगलला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणत नाही, कारण टँजंट आणि रिझल्टंट यांच्यामध्ये नेहमी अँगल किती असतो, 90 डिग्री असतो. ऑल केसेस मध्ये रिझल्टंट फोर्स आणि लिक्विडच्या फ्री सरफेसला काढलेला टँजंट यांच्यातला अँगल 90च असतो. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फ्री लिक्विड सरफेसला काढलेला टँजंट आणि वॉल ऑफ सॉलिड यांच्यातला अँगल असतो. या ठिकाणी वॉल ऑफ सॉलिड आणि फ्री लिक्विड सरफेस एकाच लाईनवर आहेत. those are representing same line because the tangent is along the wall of solid. That's why what is angle between them, angle between them is 0. So या ठिकाणी फ्री लिक्विड सरफेसला या ठिकाणी असलेल्या या फ्री लिक्विड सरफेसला काढलेला टँजंट along wall of the solid असल्यामुळे what is angle of contact, angle of contact theta in this case is equals to 0. This is the explanation behind the zero angle of contact. जर आपण समराइज करायचं ठरवलं तर काय इम्पॉर्टंट पॉइंट आपल्याला सांगता येतील की कोणत्या सॉलिड लिक्विड पेअर साठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असतो, तर त्या सॉलिड लिक्विड पेअर साठी ज्याच्यामध्ये लिक्विड सॉलिडला कंप्लीटली वेट करते. बट व्हॉट इज एक्झाम्पल, कोणते सॉलिड लिक्विड्स आहेत ज्यांच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अशा पद्धतीने 0 असतो, तर याचं एक्झाम्पल आहे प्युअर वॉटर filled into clean glass. So pure water filled in perfectly clean glass. Perfectly clean glass भरल्यानंतर जर आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पाहिला तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो, 0 असतो. या केस मध्ये लिक्विडचा तो मॉलिक्यूल जो सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे फ्री आणि जो फ्री सरफेसवर आहे त्याच्यावर कोहेसिव्ह फोर्स पेक्षा ॲडेसिव्ह फोर्स हा खूप स्ट्रॉंग असतो. कोहेसिव्ह फोर्स निग्लेजिबल असतो. परिणामी रिझल्टंट फोर्स
हा ॲडेसिव्ह फोर्सच्या डायरेक्शननी म्हणजेच वॉल ऑफ सॉलिड कंटेनरला परपेंडिक्युलर असतो. दॅट्स वाय इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये आपण लिक्विडच्या फ्री सरफेसला जर टँजेंट ड्रॉ केला तर तो टँजेंट अलॉंग वॉल ऑफ सॉलिडच असल्यामुळे वॉल ऑफ सॉलिड आणि टँजेंट यांच्यातला अँगल म्हणजेच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो, थीटा असतो. आणि शेप ऑफ मेनिस्कस आपल्याला कसा दिसतो, द शेप ऑफ मेनिस्कस इज प्लेन. So this is all regarding the zero angle of contact. Now we will see the angle of contact or the solid liquid pair for which the angle of contact is 90 degree. आता ऑलरेडी आपण तीन केस डिस्कस केले. या ठिकाणी आपण अशी एक सॉलिड लिक्विड पेयर घेऊ ज्यांच्यामध्ये समजा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे, 90 डिग्री आहे. तर हा आता त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगण्यात काही अर्थ नाही की हा फ्री सरफेस आहे, हा ए फ्री सरफेस वरील सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेला मॉलिक्यूल आहे, त्याच्याभोवती आपण काढलेलं हे काय स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. आय होप आतापर्यंत ज्यांनी हे सर्व लेक्चर्स पाहिलेले त्यांना आता या सगळ्या बाबी काय झालेल्या असतील, पाठ झालेले असतील. तर या ए वर हा एपी बार काय रिप्रेझेंट करतोय, सॉलिडच्या मॉलिक्युल्स मुळे असलेला ॲडेसिव्ह फोर्स रिप्रेझेंट करतोय. ए क्यू बार काय रिप्रेझेंट करतोय, लिक्विडच्या मॉलिक्युल मुळे असलेला कोहेसिव्ह फोर्स रिप्रेझेंट करतोय. एअरच्या मॉलिक्युल्स मुळे असलेला फोर्स काय आहे, निग्लिजिबल आहे. सो फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री हे कोहेसिव्ह आणि ॲडेसिव्ह फोर्सेस हे अशा पद्धतीने असतात की या दोघांचा रिझल्टंट हा एक्झॅक्टली ऑन वॉल ऑफ सॉलिड कंटेनर असतो. आहे ना, केअरफुली इथे लक्ष द्या. इथे कोण वॉल ऑफ सॉलिड वर होतो, फ्री सरफेसला काढलेला टँजेंट. इथे वॉल ऑफ सॉलिड वर कोण आहे, या ठिकाणी वॉल ऑफ सॉलिड वर रिझल्टंट आहे. आणखी आपण फ्री सरफेसला टँजेंट काढलेला नाही. सो इन केस ऑफ सॉलिड लिक्विड पेयर इन विच angle of contact 90 degree, angle of contact is 90 degree, the adhesive force and cohesive force are in such a way that their resultant lies exactly along the wall of solid container. So here this AR bar represents the resultant force of AP bar and AQ bar acting on molecule A. That's why to gain the equilibrium the free liquid surface should be perpendicular. आता इक्विलिब्रियम जर गेन करायचा आहे या मॉलिक्युल्सना तर फ्री लिक्विड सरफेस किंवा फ्री लिक्विड सरफेस वर काढलेला टँजेंट त्या रिझल्टंटला काय पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. सो यू कॅन सी when the free liquid surface remains like this and if I draw a tangent here, so if I draw a tangent here, then this tangent is perpendicular to this resultant force. So now what is angle of contact? Angle of contact is angle between tangent and wall of solid. Tangent and wall of solid. So what is the angle? The same angle between resultant and tangent, and this is 90 degree. So here we can say that theta is equals to 90 degree. So what are the characteristics of this kind of angle of contact? That adhesive force and cohesive forces are such that their resultant lies exactly along the wall of solid and the tangent drawn to the resultant makes an angle 90 degree, so that angle of contact theta is 90 degree. Now one more thing, what is relation between this adhesive force and cohesive force? या ठिकाणी AP bar काय आहे, what is this AP bar? This AP bar is representing the adhesive force acting on the molecule A. So in case of that solid liquid pair which has angle of contact equal to 90 degree, this adhesive force AP bar has a magnitude exactly equal to cohesive force upon root 2. So AP is equals to A cube upon root 2. So if we solve this, we will get a relation between these two forces in such that this AP is equals to A cube upon root 2. So this you have to keep in mind. So if this AP bar is less than this, हा AP bar जर यापेक्षा लहान असेल, if it is less than this
or if it is greater than this, we can define the convexity and concavity of the angle of contact. समजा आपण जी पहिली केस घेतली त्याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होता, ॲक्यूट होता, सॉलिड लिक्विड पेअर अशा पद्धतीने होती की त्या केस मध्ये AP बारचा मॅग्निट्यूड हा जास्त होता कशापेक्षा AQ बार पेक्षा आणि रिझल्टंट कुठे लाई करायचा सॉलिड मध्ये. सो इफ दिस AP is greater than AQ upon root 2, then the resultant lies into the solid and the meniscus is concave upwards. Now second case ज्याच्यामध्ये AP लहान होता AQ मोठा होता रिझल्टंट सॉलिड मध्ये होता. So this if AP is less than AQ by root 2, then this AP is less than AQ by root 2, then resultant lies into the liquid and angle of contact is obtuse, meniscus is convex. And when this AP is exactly equal to AQ by root 2, the resultant lies along the wall of the solid container and angle of contact theta is 90 degree. So this is the condition for convexity, concavity and plane meniscus in case of different solid liquid pairs. तुम्ही इथे बघू शकता कि हा जो meniscus आहे हा meniscus when seen from upwards is a plane. What is example of such kind of solid liquid pair? So if we take water and fill it into silver container, so water and silver container are both solid liquid pair for which angle of contact is 90 degree. So for getting more understanding about the remaining bits from the chapter surface tension, keep watching this channel that is US Physics. Do like it, share it from your side on different social media platforms so that many students should get benefit out of this. So up to the next lecture, thank you.